संकलित मूल्यमापन 2 स्टार्स प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळांना ही प्रश्नपत्रिका इयत्ता 4थीची मराठीची उपलब्ध झालेली आहे। ही प्रश्नपत्रिका कशी सोडवायला तुम्ही पाहिजे होती पाहूया आपण। विद्यार्थ्याचे नाव, आता तोंडी चाचणी 10 गुणाची आहे आणि लेखी चाचणी ही आपली 30 गुणाची आहे। आता गोष्ट ऐक व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग। एक घनदाट जंगल होते, त्या जंगलात एक वाघ राहत होता। वाघ फार दुःखी होता, कारण त्याची पिल्लू बोलतच नव्हते। वाघाने त्याच्या पिल्लाला बोलायला शिकवण्यासाठी एका मांजराची नेमणूक केली। मांजर वाघाच्या पिल्लाला म्याव म्याव शिकू लागली। हे पाहून वाघोबा वैतागले। त्यानंतर नेमणूक केलेल्या गाढव दादाने खिंकाळायला सुरुवात केली। तेव्हा तर पिल्लू हैराणच झाली। बैलानेही वाघाच्या पिल्लाला डुरकायला शिकवण्याचा प्रयत्न केला, पण व्यर्थ। वाघाचे पिल्लू काही बोलायला शिकले नाही। एके दिवशी काय झाले, दबा धरून बसलेल्या शिकाऱ्याने वाघाच्या पिल्लावर बंदुकीचा नेम धरला। त्याबरोबर पिल्लाने जंगल दणाणून सोडणारी अशी काही डरकाळी फोडली की शिकाऱ्याने धूम ठोकली। ती डरकाळी ऐकून वाघोबा खूप खूप खुश झाला। पाहूया, वाघाच्या पिल्लाने याच्यावर प्रश्न आहे तुम्हाला तोंडी विचारलेली। वाघाच्या पिल्लाने शिकाऱ्याला पाहून डरकाळी का फोडली असावी असे तुला वाटते? तर शिकाऱ्याने वाघाच्या पिल्लावर बंदुकीचा नेम धरला होता, म्हणून त्या पिल्लाने डरकाळी फोडली असं तुम्ही इथं सांगू शकता। किंवा पिल्लू खूप घाबरले होते म्हणून त्याने डरकाळी फोडली। वाघ दुःखी का होता? कारण वाघाचे पिल्लू बोलतच नव्हते म्हणून वाघ दुःखी होता असे तुम्ही सांगितले की तुम्हाला 1 गुण मिळून जाईल। वरील गोष्टीवर आधारित कोणते 2 प्रश्न तू विचारशील ते सांग। वाघाने पिल्लाला बोलायचे शिकवण्यासाठी कोणाची नेमणूक केली? वाघ का दुःखी होता? त्यानंतर तुम्ही प्रत्येक ओळीवर प्रश्न तयार करू शकता। वाघ कोठे राहत होता? जंगल कसले होते? असे अनेक प्रश्न तुम्ही या ठिकाणी विचारू शकता। यानंतर पुढे तू तुझ्या लहान बहिणीला किंवा भावाला कोणत्या बाबी शिकवशील ते सांग। मी त्याला सायकल खेळायला शिकवेल। मी त्याला कसे पळायचे, कसा व्यायाम करायचा हे शिकवेल। तुमच्या मनात तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही इथं सांगू शकता। त्याला वाचायला शिकवेन, त्याला गणिते करायला शिकवेन, अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही इथं विचारू शकता। दुसरा प्रश्न आहे, शिक्षकांनी मुलांना त्यांनी वाचलेल्या ऐकलेल्या गोष्टीवर आधारित प्रश्न विचारावे। आता एखादी गोष्ट या ठिकाणी वाचायला तुम्हाला देतील सर आणि त्यावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारलेले देखील असतील। त्याच्या आधारे तुम्हाला इथं माहिती सांगायची। तू वाचलेल्या ऐकलेल्या एका गोष्टीचे नाव सांग। तुम्हाला इथं गोष्टीचं नाव सांगायचे। त्या गोष्टीतील तुला आवडलेल्या व्यक्तीचे नाव सांग किंवा पात्राचे नाव सांग। आता एखादी व्यक्ती पात्र तुला का आवडले, तेच पात्र का आवडले याची माहिती या ठिकाणी सांगायची। या वाचलेल्या ऐकलेल्या गोष्टीला तुझ्या कल्पनेने दुसरे कोणते नाव देशील ते सांग। एखादं दुसरं नाव त्याला देऊ शकतो का तू? ते दुसरं नाव देखील तुम्ही इथं सांगू शकता। आता लेखी चाचणी आहे। खाली दिलेला प्रसंग वाचून त्या प्रसंगाला अनुसरून योग्य म्हण तयार कर। आजोबांच्या डोक्यावरच त्यांचा चष्मा होता आणि ते घरभर शोधत होते। म्हणतात ना, काखेत कळसा नि गावाला वळसा। म्हणजे आपल्या जवळची एखादी वस्तू असते परंतु ती आपण गावभर फिरतो, कुणीकडे बी शोधतो, पण ती आपल्या जवळच असते, म्हणून काखेत कळसा गावाला वळसा। वर्गात झालेला कचरा पाहून गुरुजी सर्वांवर रागावले। तेव्हा प्रमोदने स्वतः वर्ग स्वच्छ करायला सुरुवात केली। म्हणतात ना, सर्वांना रागावल्यामुळे त्यांनी स्वतःच वर्ग, शहाण्याला शब्दाचा मार। अशा प्रकारची म्हण या ठिकाणी तुम्हाला तयार करायची आहे। आता पहा, खाली दिलेल्या अक्षरांपासून अर्थपूर्ण म्हण तयार कर। साळ प ला ने पान ती, म्हणजे तुम्ही वाचलं की तुमच्या लक्षात येईल, थोडं डोकं वाचलं की। पळसाला पाणी 3, पळसाला पळसाला पाणी 3 अशी प्रकारची म्हण तयार होईल, ती इथं लिहून काढायची। आता कविता नाच न अंग ळे वाना ए, इथं तुम्ही त्याच्याकडे बघितलं की लक्षात येते, नाचता येईना अंगण वाकडे। अशा प्रकारचं या ठिकाणी तुम्ही म्हण तयार करायची आहे। आता ही बातमी आहे, ती बातमी वाचायची। ईर्ष्याळवाडीवर कोपला निसर्ग। दैनिक वार्तापत्र ईर्ष्याळवाडी, जिल्हा रायगड।
22 जुलै आमच्या प्रतिनिधीकडून 21 जुलै 2023ची रात्र इर्शाळवाडीसाठी काळ रात्र ठरली. इर्शाळ गडाखाली बसलेल्या इर्शाळवाडीवर मुसळधार पावसाने खचलेला डोंगरकडा कोसळला. 49 कुटुंब गाढ झोपेत असताना ही दुर्घटना घडली. दरड कोसळताच पळत सुटलेले, धडपड करून आपला व इतरांचा जीव वाचवलेले आणि मदत कार्यादरम्यान बाहेर काढलेले असे 103 लोक या भीषण दुर्घटनेत वाचले असून 100हून अधिक लोक मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ठाणे, रायगड, मुंबईतील मदत व बचाव पथकांनी व NDRFच्या जवानांनी इर्शाळवाडीकडे धाव घेत अनेकांचे जीव वाचवले. बघा, अशा प्रकारची बातमी आहे. ही बातमी कोणत्या जिल्ह्यातील आहे? लगेच तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. ही बातमी जिल्हा रायगड म्हणजे रायगड जिल्ह्यातील आहे. इर्शाळवाडी बचाव कार्यात कोणी कोणी सहभाग घेतला होता? बघा, ठाणे, रायगड, मुंबईतील मदत व बचाव पथकांनी मदत आणि बचाव कार्यात सहभाग घेतला होता आणि NDRFच्या जवानांनी देखील या बचाव कार्यात सहभाग घेतला होता. चला, निसर्ग कोपला म्हणजे काय झालं? तर नैसर्गिक संकट आले, नैसर्गिक चमत्कार झाला, नैसर्गिक जंगलतोड झाली. नाही, नैसर्गिक संकट आली हा 1 नंबरचा पर्याय इथं लिहायचा. तुझ्या परिसरात अशी दुर्घटना झाल्यास तू कोणती मदत करशील ते लिह. मी अडकलेल्या लोकांना काढण्यासाठी मदत करेन, जे काढून मोकळे केले आहे त्यांना खाण्यापिण्याची व्यवस्था करेन, त्यांना दवाखान्यामध्ये नेण्यासाठी मदत करेन. अशा प्रकारची तुमच्या मनाने 2-3 ओळी काय तुम्ही मदत करू शकाल ते या ठिकाणी लिहायचं आहे. बघा, उत्तर वाचायचं आणि त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. महाराष्ट्राला समृद्ध असा सागरी किनारा लाभलेला आहे. समुद्र म्हटले की मासेमारी करणारा कोळी बांधव आठवतो. नारळी पौर्णिमेच्या सणाला कोळी बांधव कोळी नृत्यातून त्यांचा आनंद व्यक्त करतात. त्यावेळी ते आपली पारंपरिक वेशभूषा परिधान करतात, जसे की डोक्यावर कानटोपी, कमरेला गुंडाळलेला रंगीत रुमाल आणि हातात असणारे वल्हे इत्यादी. तुम्ही कधी कोळीवाड्यात गेलात तर तुम्हाला वल्हव रे नाखवा, हो वल्हव रे रामा, मी डोलकर 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 दर्याचा राजा, घर पाण्यावरी बंदराला करतोय जा, यासारखे गीते ऐकायला व त्यावर नृत्य करणारे कोळी बांधव भेटते. आता बघूया याखाली काय प्रश्न विचारते. खालील शब्दांसाठी उतार्यात कोणते समानार्थी शब्द आले आहेत ते लिह. आता पहा, समुद्राला कोणता समानार्थी शब्द आलेला आहे? सागर, दर्या या ठिकाणी हे 2 शब्द आलेले आहेत. नाच, नाच म्हणजे काय? नृत्य. बघा, नृत्य हा शब्द इथं आलेला आहे, इथं बी नृत्य आलेलं आहे. आलं लक्षात? त्यानंतर किनारा या शब्दापासून अर्थपूर्ण वाक्य तयार कर व लिह. कोणतंही. मी किनारा जवळून पाहिला. किनाऱ्यावर लोक समुद्र पाहण्यासाठी येतात. असे अनेक वाक्य तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे कोणतंही एक वाक्य या ठिकाणी लिहू शकता. खालीलपैकी कोणते वर्णन कोळी गीतात नसते? योग्य पर्यायाला गोल कर. समुद्राविषयीचं वर्णन नसतं का त्यात? असतं कोळी गीतामध्ये. मासेमारीचं वर्णन देखील असतं, म्हणजे शेती कामाविषयीचं वर्णन नसतं, म्हणून या पर्यायाला गोल करायचं. सूचनेनुसार कृती करायची आहे. खालीलपैकी ज्या शब्दांचे एकवचन व अनेकवचन सारखे आहे ते शब्द ओळख व लिह. फूल, फुले अनेकवचन. घर, घरे. दगड, दगडे म्हणतो का आपण? नाही म्हणत, म्हणून ह्याचं दगड, 1 दगड 5 दगड म्हणजे दगडाचं अनेकवचन दगडच आहे. पान, पाने आहे. झाड, झाडे आहे. डबा, डबे आहे. आता शाळा, 1 शाळा 5 शाळा म्हणजे एकच, ह्याचं अनेकवचन तेच आहे. खाली दिलेल्या शब्दाचे लिंग बदलून लिह. गाय, ह्याचं लिंग बदलून लिहायचं आहे बैल या ठिकाणी. खालील वाक्यातील विशेषण ओळख व लिह. गाभुळलेल्या चिंचा पाहून तोंडाला पाणी सुटले. आता चिंच हे नाम आहे, त्या नामाबद्दल विशेष माहिती काय आहे? चिंचा कसल्या आहेत? गाभुळलेल्या, म्हणून हे विशेषण आहे ते इथं लिहायचं, गाभुळलेल्या. कंसात दिलेले विशेषण योग्य ठिकाणी वापरून वाक्य पुन्हा लिह. बागेत फुले होती. आता हे विशेषण सुवासिक हे शब्द विशेषण यामध्ये घालायचं आहे आपल्याला. बागेत सुवासिक फुले होती. चला, प्रश्न 7वा. सूचनेनुसार लेखन कर. तू वर्गप्रमुख आहेस. वर्गात स्वच्छता राखण्याच्या दृष्टीने तू वर्गमित्रांना कोणत्या सूचना देशील?
मी मुलांना आकलन केलेला कचरा हा कचरा पेटीतच टाका अशी सूचना करेन. विनाकारण वह्याची पाने फाडू नका अशा पण सूचना करेन. आणि कचरा जर कोणाकडून झाला तर तो कचरा पेटीतच टाकावा अशा प्रकारच्या सूचना तुम्ही कोणत्याही 2 सूचना या ठिकाणी लिहू शकता. कंसात दिलेल्या शब्दांपैकी योग्य शब्दांचा उपयोग करून कविता पूर्ण कर. पांढऱ्या शुभ्र ठिपक्यांच्या ओळी ताईने काढली दारात. दारात काय काढतो आपण? रांगोळी, म्हणून रांगोळी. रंग भरले पाना फुलात. रांगोळीतील पाना फुलात रंग भरले तिने. रांगोळी भरली सर्वांच्या मनात. अशा प्रकारचे या ठिकाणी तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. यानंतर प्रश्न 8 बघा. खालील चित्राचे निरीक्षण करायचे आणि चित्रातील व्यक्ती एकमेकांमध्ये काय संवाद करत असतील ते तुझ्या कल्पनेने 6 ते 8 ओळीत लिहायचे. तिकीट तपासनीस व प्रवासी. आता तिकीट तपासनीस उभा आहे. तो म्हणत आहे तुझे तिकीट दाखव. हे घ्या साहेब. लगेच प्रवासी लिहायचं. हे घ्या साहेब. हे तिकीट तुझे कोणत्या वेळी काढलेले आहे? कोणत्या तारखेला काढलेले आहे? प्रवासी म्हणेल 2 एप्रिलला काढलेले आहे. त्यानंतर ही गाडी लवकर हलणार आहे त्यामुळे तू आता लवकर चढ. तिकीट तपासनीस म्हणेल. त्यानंतर प्रवासी म्हणेल हो मी येतच आहे, निघालोच. त्यानंतर दुकानदार व प्रवासी असं देखील तुम्ही या ठिकाणी कोणतंही एक संभाषण लिहायचे. दुकानदार काय म्हणत असेल? घ्या घ्या घ्या, नाश्ता घ्या, शेंगदाणे घ्या, खारे घ्या. मग प्रवासी म्हणणार किती रुपयाला खारे लावले? दुकानदार 10 रुपयाला 1 पुडी. द्या मला 1 पुडी. त्यानंतर दुसरा पाण्याची बॉटल कितीला दिलेली आहे? 20 रुपयाला 1. लगेच प्रवासी म्हणणार द्या मला 1. म्हणजे अशा प्रकारचं तुमच्या मनाने संभाषण तुम्ही या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर कंसात दिलेल्या शब्दाचा वापर करून योग्य विरामचिन्हासहित एक वाक्य तयार करून लिही. गहू दुकानातून का साखर आणशील तू? आता ह्याची तुम्हाला अरेंजमेंट व्यवस्थित करायची. तू दुकानातून गहू आणशील का साखर? आणि शेवटी प्रश्नचिन्ह. किंवा तू दुकानातून साखर आणशील का गहू? प्रश्नचिन्ह. अशा प्रकारे पुढील वाक्य वाच. त्यानुसार पुढे काय घडले असेल असे तुला वाटते ते 3 ते 4 वाक्यात लिही. पहाटे पक्ष्यांच्या किलबिलाटामुळे मला लवकरच जाग आली. डोळे चोळतच मी आरशात पाहिले आणि काय आश्चर्य, मला पंख फुटलेले. ते पाहून मी आकाशात उडायला लागलो. मी खूप खूप उंच गेलो. मला खूप आनंद व्हायला लागला आणि मी चिमणीप्रमाणे कावळ्याप्रमाणे आकाशात असा तरंगत होतो. मी खूप आनंदी होतो. अशा प्रकारे तुम्हाला 3-4 ओळी पूर्ण करायच्या. तुमच्या मनाने तुम्हाला या ओळी पूर्ण करायच्या आहेत. यामध्ये तुम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे ह्या ओळी पूर्ण करण्यासाठी. त्यामुळे तुम्ही हा पेपर व्यवस्थितपणे सोडवावा. अशा प्रकारची 4थीची विद्यार्थ्यांच्या भावविश्वाला, विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला चालना देणारी हा पेपर आहे. तो आपण सर्वांनी छान सोडवलेलाच असेल. धन्यवाद.